उद्धार संघाचा महिमा. पतन होण्याला कारण जर काय असेल आणि उद्धार व्हायला कारण काय असेल तर फक्त आणि फक्त काय, संगती महत्वाची आहे. एका जगप्रसिद्ध चित्रकाराला म्हणजे चित्र काढणाराला असं वाटलं की आपण अशा व्यक्तीचं चित्र काढावं की ज्याला पाहता क्षणी महाराज एक ज्या व्यक्तीने त्याला पाहिलं त्या व्यक्तीला आनंद झाला पाहिजे, त्या चित्राला पाहिल्या पाहिल्या. आता मला सांगा असं चित्र त्याला कुठं भेटलो? कारण या जगात एवढं सुखीच कोणी नाही की तिच्याकडे पाहिल्यावर याला सुख प्रदान होईल किंवा याला सुख मिळत, असं एवढं सुखी कोणी नाही. आता शोधित निघाला. हे दुर्दैव आहे की सुखी मनुष्य शोधावा लागतो महाराज. कारण प्रत्येकाच्या आड काही ना काही दुःख आहेच आणि एकटं पाहिलं की त्याचा तोंड पडलेलंच असते. म्हणून सुखी मनुष्य एवढा मिळणं अवघड आहे. जगप्रसिद्ध चित्रकार सुखी मनुष्य शोधण्याकरता बाहेर पडला. एका झाडाखाली त्याला एक आनंददायक असा मनुष्य आनंद चेहरा घेऊन बसलेला दिसला. त्याला लगेच कळालं की ज्यांचं आपल्याला चित्र काढायचंय तो हाच मनुष्य आहे. त्यानं त्याचं चित्र काढलं आणि ते चित्र एवढं खपत झालं की ते जगप्रसिद्ध झालं. आणि नंतर तो चित्रकार वेगळा झाला, मनुष्य वेगळा झाला. पण काही 20 वर्षानंतर त्याच मनुष्याला एका दुःखी व्यक्तीचं चित्र काढायचा प्रसंग आला किंवा आठवलं की आपण आता पहिले आनंदी व्यक्तीचं चित्र काढलंय, आता आपण दुःखी व्यक्तीचं चित्र काढू. असं दुःखी व्यक्तीचं चित्र काढण्यासाठी तो बाहेर पडला. आता दुःखी व्यक्ती कुठं सापडतात? कीर्तनात नाही सापडत महाराज. कीर्तनात 2 टाइम असतंय. एकदा कीर्तन झाल्यावर, एकदा पारायण झाल्यावर. तिथं कोण दुःखी नाही, तिथं सगळे सुखी आहेत. निवांत असतं सगळं. मग दुःखी माणसं कुठं सापडतात? अशोक महाराज कुठे? हॉस्पिटलमध्ये सापडतात. हॉस्पिटलमध्ये कोण सापडतात? दुःखी माणसं सापडतात. आणि दुसरे जेलमध्ये सापडतात. आम्हाला त्याचं माहित नाही, पण दुःखी माणसं तिथं सापडतात असं म्हणतात. तो मनुष्य दुःखी माणसाचा शोध घेता घेता जेलमध्ये गेला. महाराज बघतोय आता दुःखी कोण आहे? सगळे दुःखी आहे तिथं. पण त्याला असा दुःखी पाहिजे की त्याला पाहता डोळ्याला पाणी आलं पाहिजे, एवढा दुःखी पाहिजे. आणि असं शोधता त्याला एक दुःखी मनुष्य दिसला. काय नाही बाबा म्हणे, तुमचं मला चित्र काढायचं म्हणे. ठीक आहे बाबा, चित्र काढ म्हटलं. चित्र काढ, काय हरकत नाही. तो चित्र काढायला बसला. चित्र काढताना तो जो बाबा होता त्याचा चित्र तो काढतोय, त्याच्या डोळ्यातून खळखळ अश्रू पाहत होते. आता या चित्रकाराला वाटलं आपण चित्र काढतोय म्हणून हा रडतोय काय, याचं दुःख वेगळं आणि आपलं चित्र काढणं वेगळं. तो विचारतोय, आ बाबा तुम्ही का रडताय? तुमचं मी चित्र काढतोय म्हणून तुम्ही रडताय का? नाही हो तुम्ही चित्र काढा. तसं काय नाही, तुम्ही चित्र काढा, पण तुम्ही का रडताय? खरं सांगू म्हणे, मी का रडतोय? कारण ज्याचं 20 वर्षापूर्वी तुम्ही हसताना चित्र काढलं होतं तोच मी आज रडणार आहे. तुम्ही रडणार आहे? तुमच्यामध्ये एवढा बदल कसा काय झाला? काय नावाने जीवनामध्ये आनंद होता, आता आनंद असल्यावर आनंद गप बसतोय. काही 4-2 टवाळकी मित्र मिळाले, त्याच्यासोबत चोरी करण्याचा धंदा चालू केला. एका चोरीमध्ये सापडल्या गेलो तर सावकाराचा मी खून केला. ते नेमके होते पळाले, मी साधा होतो सापडलो. त्याच्या खुनामध्ये मला शिक्षा झाली आणि मी जेलमध्ये आलो. म्हणजे झालं कशामुळे? तर संगतीमुळे. विठाल मला सांगायचं काय तर हे सगळं जे होतं ते संगतीमुळे होतं. मी प्रत्येक आपल्या विद्यार्थ्याला सांगत असतो, आपले जे मित्रमंडळ असतो,
बरोबर, म्हणजे मला गुरुवर यांनी सांगितलेलं आहे. ज्या पाठामध्ये आम्ही शिकतो महाराज संस्थेमध्ये, आमचे छोटे माऊली म्हणतात कदम माऊली, मोठी माऊली बुवा. आळंदीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने माऊलीच्या समाधीच्या व्यतिरिक्त कुठंच डोकं लावायचं नाही. ज्या विद्यार्थ्यांनी माऊलीच्या समाधीच्या व्यतिरिक्त कुठं डोकं लावलं त्याचं पूर्ण डोकं बिघडलं बा. त्यामुळं त्यांचा आदर्श घेऊन मी माझ्या विद्यार्थ्यांना किंवा मित्रमंडळाला सांगतो की काहीही बिघडू द्या पण संगती बिघडू देऊ नका. एक कविता आहे का काय माहिती, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, संगती करावी सदा सजनाची. सज्जनाची संगती करता आली पाहिजे. मग आमचे महाराज आम्हाला सांगतात, पाठामध्ये बाबा सांगायचे काय की बुवा माणसाने संगती करावी पण कुणाची करावी, जीवाने जीवाची संगती कधीच करू नये. जीवाने जीवाची संगती करू नये, जीवाने जडाची संगती सुद्धा करू नये. जीवाने संगती करावी देवाची किंवा देवमाने संताची संगती करावी. जीव म्हणजे कोण? जीव म्हणजे दुसरा कोणी प्राणी आहे का? जीव म्हणजे आपण सगळे प्राणी मात्र. जीव म्हणजे आपण सगळे प्राणी मात्र. यांनी संगती फक्त देवाची किंवा देवमाने संतांची केली पाहिजे. सार्थक व्हायचा असेल तर संतांची संगती करावी. महाराज संतांची संगती का करावी? जीवाची का करू नये? जीवाची संगती करून जीवाचं कधीच भलं होत नाही. महाराज जीवाची संगती केल्यानंतर जीवाचं कधीच भलं होत नाही. तुम्ही करा, मित्राची संगत करा. मित्र जास्तीत जास्त आपल्याला काय करू शकतो महाराज? थोडीफार मदत करू शकतो. जीवनातली प्रत्येक संगती, जीवाने केलेली जीवाची संगती ही आपल्याला बंधनकारक ठरते. बंधनातून कधीच ते आपल्याला पलीकडे नेऊ शकत नाही. ते आपल्याला, तुम्ही कधीही कोणासोबत सती मित्रता केली, संगती केली तर तुमचं बंधन आणखी वाढत जातात का मोकळे होतात? वाढत जातात. कुणाशीही संगती करा, जीवानं जीवाची संगती केली. आपण जर आपल्यासारख्या व्यक्तीची संगती केली, आपल्यासारख्या प्राण्याची संगती केली तर ती बंधनाला कारणीभूत होते, बंधनाच्या मुक्ततेला कारणीभूत होत नाही. महाराज ते सारखं पघळत जातं, सारखं अडकत जातं. जीवानं जीवाची संगत केल्यानंतर, जीवानं जीवाची संगती करणं म्हणजे काय? आपल्या गावठाण भाषेमध्ये बोलायचं झालं तर उघड्यापाशी नागडं जाणं. उघड्यापाशी नागडं गेलं आणि रात्रभर हिवानं तडकून गेलं. म्हणजे जीवानं जीवाची संगती करणं म्हणजे हे झालं.
एक बुडणारा म्हणतोय रामा आरबल वाचव मला वाचव. ती म्हणते भाऊ तू सांगायसाठी तरी वर येतो. मी जर तुला खाली आणायला आलो ना तर मी सांगण्यासाठी बरोबर येणार नाही. एक न पोहणारा ज्याला पोहणं येत नाही तो दुसऱ्या पोहणाऱ्याला न पोहणाऱ्याला काय वाचू शकतो महाराज. तसं जो जीव आहे तो जीवाचा काहीही करू शकत नाही, त्याला बंधनातून मुक्त करू शकत नाही, त्याला परमेश्वराचा मार्ग जाऊ शकत नाही. जीवाने जडाची संगती केली मग तर काहीच उपयोग नाही. जड म्हणजे काय हो? दगड. दगडाचा काय उपयोग? काहीच उपयोग नाही. किंवा ज्याला काहीच त्याचा काहीच उपयोग नाही त्यालाच काय म्हणतात? दगड म्हणतात. म्हणजे दगडाचा काहीच उपयोग नाही. जीवानं कुणाची संगती करावी? जीवाने जीवाचीही संगती करू नये, जीवाने जडाचीही करू नये. जीवाने करावी फक्त देवाची संगती किंवा देवाने संताची संगती करावी. जीवानं देवाची संगती करावी का? देवाची किंवा संतांची संगती का करावी? जडाने संतांची संगती का करावी? कारण महाराज संतांच्या संगतीमध्ये जडालाही उद्धार आहे, जीवालाही उद्धार आहे. संताला तर आहेच, त्यात काही वादच नाही, पण जीवाला आहे आणि जडालाही आहे. जीवाला काय उद्धार महाराज? जडाला काय उद्धार आहे? मला एक सांगा, तुम्ही कधी महाराज बरेच जण म्हणतात वारी जेव्हा जाते तेव्हा गावात बरेच चोऱ्या होतात. वारकरी काय चोरटे म्हणतात, चोरटे वारकरी चोऱ्या करतात. वारकरी चोऱ्या नाहीत करत, चोरटे वारकरी होतात. त्याच्यात घुसतात आणि चोऱ्या करतात आणि वारकऱ्याला काय येते? नाव येतं महाराज. घड्याळ हरवली, आता एवढा महाराज त्याचा, आता घड्याळ हरवली 3000ची घड्याळ आल्यावर कोण खुश होतो? भजनामध्ये मन नाही, कशामध्येच मन नाही, कशामध्येच मन नाही. अहो शामराव झालं काय? काय नाही. शामराव शांत. शामराव झालं काय? काय नाही. शामराव बोलत नाही, काय नाही, काय नाही, काय नाही म्हणे मला वारीमध्ये यायचं नाही, मला घरी जायचं. ठीक आहे मग जा. आता आम्ही तर म्हणतो थांबा, पण आता तुमची इच्छा असेल तर जा, तुमची इच्छा असेल तर जा. पण आता त्याला इच्छा झाली जाऊ, पण आपली जर शोधता सापडली घड्याळ तर सापडली. मग तो शोधत परत मागच्या मुक्कामाला निघाला. जिथून तो निघाला तिथेच परत शोधत निघाला. पण शोधता महाराज 3000ची घड्याळ नाही सापडली, पण काय सापडलं? 30,000ची अंगठी सापडली. शामराव एवढा खुश झाला, उड्या मारतच आला. मग काय शामराव षडजा शिव गातच नव्हता, वरतीच शामरावच्या अभंग वरतीच नाचू अभंग म्हणायचा. अरे म्हणे काल हाचा आवाज बसला, खाली शांत बसला, आज भल्या उड्या मारायला झाला काय? शामराव अरे काल परत गेला, आज आला आणि त्यातल्या त्यात खुश. काय पप्याच्याही घेऊन आला काय सोबत? नाही म्हणे. मग काही नाही म्हणले, तुम्ही म्हटले होते भगवान परमात्मा काहीतरी घेतो आणि देतो सुद्धा. मग काय दिलं तुला? काय नाही म्हणे अंगठी. आता लोक आहे सोन्याची वाटते. हा सोन्याची ठीक आहे. महाराज अंगठी सापडली. शामराव नाचत वारी संपली, गावाकडे गेला. आता त्याला विचार काय आला, ही सोन्याची अंगठी ती आपण विकू आणि याचे काय घेऊ? पैसे घेऊ. आता सोनाराकडे गेला. आता सोनार प्रामाणिक, सोन्याची पारा कोणाला असती? सोनाराला असती. सोनाराकडे गेला, सोनाराने पाहिलं अंधारामध्ये 50 रुपये. हा 50 रुपये? हा म्हणजे अंगठी खोटी आहे. अंगठी खोटी आहे म्हणजे शामराव पुन्हा शामरावला दुःख. क्षणिक 15 दिवस कोणी हसवलं शामरावला? सुखी कोण ठेवलं? एका खोट्या सोन्याच्या अंगठीनं. आणि दुःखी कोण केलं? सोन्याच्या अंगठीनं. म्हणजे एक सुख गेल्यानंतर दुसरं दुःख आलं की मागचं सुख काय होतं? वजा होतं. याला काय म्हणतात? संसारिक सुख. मागच्या वेळेस शामरावला विचारलं, शामराव हळद कशी गेली हो? 10 गेली. शामराव आनंदी. दुसऱ्या दिवशी शामरावचा चेहरा पडला महाराज.
शंभरराव कालच आनंदी होते तुम्ही, आज तुमचा चेहरा पडला, काय झालं? शेजाऱ्याची चौदार केली. आपण तुझी 10 गेली ना, 7चा भाव होता, 10चा भाव मिळाला, शेजाऱ्याला 14 मिळाला, तुला काय हे नाही? तुम्हाला सांगतो महाराज एक गोष्ट, माणूस दुसऱ्याच्या दुःखात दुःख नाही, माणूस दुसऱ्याच्या दुःखात अजिबात दुःखी नाही, तेवढा ते दुसऱ्याच्या सुखात दुःखी. दुसऱ्याचं सुख त्याला बघूच वाटत नाही, म्हणून तो स्वतः कसा आहे? दुःखी आहे. पण लक्षात घ्या, जीवन आहे म्हणून काय? दुःख आहे. जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत हा देह आहे, या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंत काय? दुःख आहे. मेल्यानंतर जाळलेलं कळतंय का? मेल्यानंतर जर जाळलेलं कळत नाही का? गुरुजी तुमच्या नाशिकडे कळतंय? नाही ना कळत. मरणाऱ्या व्यक्तीला जाळलेलं कळते का? नाही कळत. नाशिकडे कळत नाही. अभिषेक वाशिमकडे, लातूरकडे, आमच्या हिंगोलीकडे कळत नाही. भाऊ तुमच्याकडे तर माहित नाही. पण मेल्यानंतर त्या व्यक्तीला कळत नाही. म्हणजे जगामध्ये, जीवनामध्ये हा देह आहे, जीवन आहे, या देहामध्ये प्राण आहे, तर काय असणार आहे? दुःख आहे. पण महाराज थोडं जरी दुःख आलं की माणसं काय होतात? निराश होतात का? नाही, लगेच निराश होऊन बसतात. आता मी काय करू? अरे थोडं दुःख आल्यानंतर जर तू जीव देत असेल, तू जर दुःखी होत असेल, तू जन्मून केलं काय? तू जन्माला काय आला? खरं आहे का? संसारामध्ये दुःख येणं हे एक संसाराची काय? बोला ना बाबा, 1 तास बोलायलो ना मी. दुसरी बाजू आहे, दुसरी. बरं मी बोलायलो कोणासमोर बोलायला माहिती आहे? ह्यांच्यासमोर बोलायला, ह्यांच्यासमोर बोलायला. खरं तर म्हणजे विषयच नव्हता. आणि बसल्या बसल्या म्हणाले आम्ही